अंबादास दानवे के गंभीर आरोपों के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दावा किया है कि पार्थ पवार जमीन प्रकरण की विस्तृत जांच जारी है और अनियमितता मिली तो कड़ी कार्रवाई होगी। साथ ही उन्होंने किसानों की कर्जमाफी और राहुल गांधी के बयान पर भी तीखा पलटवार किया है। असं आहे, पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्री ही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही। कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे, कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत। त्यामुळे निश्चितपणे ही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। मी या संदर्भात कालच बोललेलो आहे। उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे, कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते। त्यामुळे आता किमान सततच्या पराभवानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं। पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत। सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोहोचतंय, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कुठलाही प्रतिसाद हा फारसा जनतेकडनं मिळत नाही। लोक पकडून आणण्याचं काम चाललंय। हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोहोचलेलं नाही, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोहोचणार आहे की नाही। पण जसं आम्ही सांगितलं, रोज जवळपास 600 कोटी रुपये हे आरबीआयच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात आणि त्याचं रिकन्सिलिएशन करावं लागतं, म्हणूनच पॅकेजला वेळ लागतोय। पण आता जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल। त्यामुळे मला असं वाटत नाही की निवडणुकीच्या तोंडावर कितीही प्रयत्न केला तरी देखील उद्धव ठाकरेंना फार रिस्पॉन्स मिळेल। राहुल गांधी ज्यावेळेस हायड्रोजन बॉम्ब म्हणतात त्यावेळेस ती फुसकी त्या ठिकाणी लवंगी असते, हे आता सगळ्यांच्याच लक्षात आलंय। काल तर ते स्वतःच असे सापडलेले आहेत की त्यांनीच मॉर्फ केलेला फोटो दाखवलाय असं काही चॅनल्सनी क्लिअर कट दाखवलेलं आहे। त्या चॅनल्सनी जाऊन त्या वोटरची पडताळणी केली, वोटर तिथेच सापडले। फक्त राहुल गांधींनी त्यांचा चेहरा दुसरा दाखवलेला आहे हे देखील त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे हे जे काही राहुल गांधींचं काम चाललेलं आहे, कुठेतरी हा अजेंडा हा जो काही आमचे वेगवेगळ्या आमच्या देशामध्ये लोकशाही योग्य पद्धतीने नांदू नये असा विचार करणारे जे आंतरराष्ट्रीय फोर्सेस आहेत, या फोर्सेसची विचारसरणी आणि राहुल गांधी यांची विचारसरणी हे आता एकत्र पाहायला मिळते आहे। त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही आहे। ते फोर्सेसही हाच प्रयत्न करतायत की भारताच्या लोकशाहीवरनं आणि लोकशाहीने तयार केलेल्या संस्थांवरनं जनतेचा विश्वास उठला पाहिजे आणि तेच प्रयत्न राहुल गांधी करतायत। यातनं शंकेला मोठा वाव तयार झाला।